बालपण राहिलं मागे, आता पुढे काय? शाळेतला अल्लडपणा संपला, आता पुढे काय? मोकळं आकाश खुणावतंय, आता पुढे काय? आता द्यायची आहे आयुष्याला एक नवी दिशा. यार भी 10th हो गया, 10वीची परीक्षा पण झाली, तर काय करायचं? काहीतरी करायचं, काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी नवीन. माझ्या वडिलांची गावाला शेती आहे. मी गाव जाणार आणि इको टुरिझम डेव्हलप करणार. इंजिनिअरिंग अरे बाबा, ज्यामध्ये करिअर चांगलं असेल आणि गॅरंटी जॉब मिळेल ना, तसं काहीतरी मला करायचं. तुमच्या स्वप्नांना योग्य आणि निश्चित दिशा द्या. तुमच्या स्वप्नांना नवे पंख द्या. MSBTEचा अर्थात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा लाभ घ्या. आज आपल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास झपाट्यानं होतोय. अनेक नामांकित कंपन्या भारताच्या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत आणि या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीबरोबरच या क्षेत्राच्या मागण्या देखील वाढत चालल्या. आज गरज आहे ती या प्रगतीपथावर सक्षमपणे कार्य करू शकणाऱ्या युवा पिढीची. यासाठी गरज आहे तुमची आणि तुम्हाला या वाढत्या स्पर्धात्मक युगात एक कुशल तंत्रज्ञ आणि एक यशस्वी करिअरसाठी तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निक मार्फत आधार देते महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ. एकच नाही तर तब्बल 70 विविध कोर्सेसचा समावेश MSBTEच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अर्थात AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, टेक्सटाईल, फार्मसी, आर्किटेक्चर अशा अनेक विभागांचा अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट आहे. MSBTEच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा यांना व्यापक स्थान देण्यात आलंय. यामध्ये 10वी नंतर उपलब्ध कोर्सेस तर 12वी नंतरचे पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. हे सर्व कोर्स अर्धवेळ आणि पूर्णवेळ स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट असं मंडळ आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला स्वायत्तता घोषित केलेली आहे. दर्जेदार व उत्कृष्ट असं शिक्षण देण्यासाठी मंडळ व मंडळातील संस्था कटिबद्ध आहेत. हे करीत असताना शिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी मंडळाने सर्व शिक्षकांना त्यांच्या क्षेत्रातील संबंधित अशा इंडस्ट्रीजमध्ये पाठवण्यात येऊन त्यांना वेळोवेळी ट्रेनिंगसुद्धा देण्यात येते. या ट्रेनिंगद्वारे विद्यार्थ्यांना त्यांना लागणारं उत्कृष्ट असं ज्ञान प्राप्त व्हावं ही त्यामागची संकल्पना आहे. मंडळाच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण भागातील संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषय सोपा व्हावा या दृष्टीने मंडळाने लँग्वेज लॅबची सुविधा विविध संस्थांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याद्वारे मंडळाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे कळावा ही मंडळाची भूमिका आहे. सातत्यानं बदलणाऱ्या औद्योगिक क्षेत्राशी जुळवून घेण्यासाठी आणि या स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचं ज्ञान पदविका अभ्यासक्रमात दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना योग्य तालीम देणारे कुशल शिक्षक घडवण्यासाठी MSBTE तर्फे शिक्षकांसाठी सुद्धा AICTE अभ्यासक्रमाशी निगडित प्रशिक्षण शिबिरं घेण्यात येतात. 1963 साली रोवलेल्या या बीजाचा आता वटवृक्ष झालाय. मस्त अशी शैक्षणिक संधी होती आणि मला ह्याच्याबद्दल माहितीच नव्हतं. MSBTE बद्दल अजून माहिती कुठे मिळेल? अरे झाल्या की नाही तुमच्या गप्पा? कसलं एवढं डिस्कशन करताय? करिअर एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवर शोधता की नाही? मग MSBTEची इन्फॉर्मेशन तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. MSBTEच्या साईटवर गेलात msbt.com वर तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल.
प्रश्न पडला आहे. आपण इथे शहरात राहतो आणि आपल्याकडे इंटरनेटसारखी सुविधा आहे आणि म्हणून आपण ही सगळी माहिती एका क्लिकवरच मिळवू शकतो. पण खेडेगावात असं तर काहीच नाही आहे, तर मग ते लोक सगळी माहिती कशी मिळवणार? याचंही उत्तर तुला सर्च केल्यावर मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थळित मार्गदर्शन मिळावा आणि चलत मार्गदर्शन मिळावा, म्हणजेच करिअर फेअर आणि करिअर फेअर ऑन व्हील्स हे 2 अभिनव उपक्रम MSBTकडून चालवले जातात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी MSBT मार्फत स्थळित मार्गदर्शन मेळावा आणि चलत मार्गदर्शन मेळावा या 2 नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची तंत्रशुद्ध माहिती मिळावी आणि या तांत्रिक शिक्षणामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा, हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर ही MSBTची 4 विभागीय केंद्र आहेत. दर्जेदार शिक्षण ही विद्यार्थ्यांची गरज नसून तो त्यांचा हक्क आहे आणि यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, त्याचा विकास आणि सातत्यानं सकारात्मक बदल या गोष्टी MSBT कडून अंमलात आणल्या जातात. या मंडळाने 2 ISO मानांकन प्राप्त केलेले आहेत. मंडळाचा सर्व शैक्षणिक कारभार हा कॉम्प्युटराइज्ड आहे. या कॉम्प्युटराइज कारभारामुळे मंडळाला प्रति सेमिस्टर परीक्षेचा निकाल 30 ते 35 दिवसात लावणे शक्य होत आहे. मंडळ सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता कटिबद्ध आहे आणि हा सर्वांगीण विकास वेगवेगळ्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून साधण्यात मंडळ प्रयत्नशील आहे. जसं की प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर कॉम्पिटिशन, क्विज कॉम्पिटिशन आणि पेटंटिंग यांच्या माध्यमातून जो विद्यार्थी एक स्वयंपूर्ण तयार होतो, ज्यामुळे तो त्याच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो, असा मला ठाम विश्वास आहे. तांत्रिक शिक्षणाची ही कार्यप्रणाली समाजातील विविध स्तरांपर्यंत अत्यंत वाजवी दरात पोहोचवण्यासाठी MSBT आणि मंडळाशी संलग्न संस्था नेहमीच प्रयत्नशील राहिल्या आहेत. AICTE मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम साधारणतः 500 संस्थांमार्फत आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम MSBT संलग्नित जवळजवळ 700 संस्थांमार्फत राबवण्यात येतात. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल आणि रुरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल असिस्टंटशिप अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व्हिसेस, PWD, रेल्वे, विदेशी कंपन्या, मिलिटरी सर्व्हिसेस, खासगी किंवा रोड बांधकाम कंपन्या, स्वयंरोजगार आणि आखाती देश अशा विविध ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. इंजिनिअरिंग विभागामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मशीन टूल्स अँड मेंटेनन्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्यामध्ये अभ्यासात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम असे अभ्यासक्रम आहेत. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर हायड्रो पॉवर प्लांट, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, रेल्वे, पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज, सिव्हिल एव्हिएशन यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी मिळू शकतात. वेगानं बदलणाऱ्या युगात जो प्रचलित विभाग आहे तो म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा. यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अशा विभागांचा समावेश आहे. इथे रोजगाराच्या अनेक आणि उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, मायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, टेक्स्टाईल, प्रिंटिंग, फार्मसी अशा अनेक कोर्सेसचा समावेश MSBT मध्ये करण्यात आलाय. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आर्किटेक्चर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इंटिरियर डिझाईन, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड फायर सेफ्टी, पॅरामेडिकल, ट्रॅव्हल अँड टुरिझम, फॅशन टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रम MSBT मार्फत राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी शिका आणि कमवा योजना तसंच
ITI धारकांसाठी वोकेशनल डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. ISOची 2 प्रमाणपत्र मिळवलेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबरच आर्थिक गरज असलेल्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी सुमारे 2800 विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. तसंच इंग्लिश स्पीकिंग लँग्वेज लॅब, टेक्निकल क्विज कॉम्पिटिशन, टॅलेंट सर्च, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि काटेकोर अशा वातावरणात MSBTE कडून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं जातं. सातत्यानं नवनवीन प्रयोग करणाऱ्या बरोबरच विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षांचे निकाल 30 ते 40 दिवसांमध्ये लावण्याचं उद्दिष्ट संस्थेनं साध्य केलंय. आपल्या देशात आणि पर्यायाने राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी येत्या काळात उपलब्ध होणार. डिफेन्स असतील, बाकी सगळ्या प्रोडक्शन इंडस्ट्री असतील, ह्या जगातला आता महाराष्ट्रात, भारतात येत आहेत. पण इंडस्ट्री येतील त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, शिक्षण आपल्या तरुणांनी घेतलं आहे का, तर त्यांना ते माहितीच नसतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की ज्या इंडस्ट्रीज यायच्या आहेत पुढच्या 4-5-7 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, ज्या इंडस्ट्रीजमध्ये, उद्योगामध्ये आता आपल्याला कौशल्याच्या आधारे जी संधी आहे त्या संधीचे अभ्यासक्रम उपलब्ध करायचे. त्याची माहिती या आताच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची. आणि मग तुम्ही पहा की आपल्या भागामध्ये कुठला उद्योग येण्याची शक्यता आहे, त्याच्या आधारे कुठला अभ्यासक्रम आपण निवडू शकतो. आणि अभ्यासक्रम पूर्ण झाला की नोकरी आहेच. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्र शासनाने MSBTच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणला आहे. लाभ नक्की घ्या, तुमचं आयुष्य घडवा. आपल्या सगळ्यांसाठी एक मस्त संधी आहे. माझ्यासाठी सुद्धा ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. डिप्लोमा कोर्स करून इंडिपेंडेंट व्हायचं आणि वडिलांच्या व्यवसायाला एक नवीन रूप द्यायचे. MSBTE स्पर्धात्मक जगामध्ये आत्मविश्वासानं पाऊल टाकण्याची संधी, तुमच्या स्वप्नांना बळ देण्याची संधी, तुमचं भवितव्य उज्ज्वल करण्याची संधी. आता थांबू नका, पुढे व्हा, भरारी घ्या. मी तर एक फॅशन डिझायनर बनणार आणि स्वतःचं बुटीक चालू करणार. मी तर केमिकल इंजिनियर बनणार. मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करून बांधकाम क्षेत्रात माझं करिअर बनवणार. अँड हू नोज, एक दिवशी माझी स्वतःची कंपनीही असेल. पदविका तंत्रशिक्षण अर्थात डिप्लोमा, तुमच्या स्वप्नांना बळ देणारी दिशा. तंत्रशिक्षणाची कास धरा, जीवनात आनंदाची बाग फुलवा.